तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। कुंद कुंद बालक मामा ते विरक्त झाले मुनींचा उपदेश ऐकून, आणि मग त्यांच्या पण अंतरंगामध्ये अशी धारा सतत की मला पण मुनी बनायचंय, आत्मकल्याण करायचंय. आणि त्या धारेमध्ये, त्या धूनमध्ये ते घरी गेले आणि आपल्या आई वडिलांना सांगतायत की मला दीक्षा घ्यायची आहे. मग त्यावेळेस आई वडील त्याला संसाराचं महत्त्व सांगतायत, संसारामध्ये ओढतायत. आणि हा बालक इतका फर्म आहे, इतका दृढ आहे ना की तो धर्माचं महत्त्व सांगतोय आणि दीक्षेसाठीच त्यांना अनुमती मागतोय. कुठलंही तुमचं मला प्रलोभन माझ्या उद्देशापासून, माझ्या ध्येयापासून भ्रष्ट करू शकत नाही, असं तो इतक्या आनंदाने आणि इतक्या विश्वासाने सांगतोय की मी धर्मच करणार. असं ते आम्ही त्यांचं वक्तव्य आहे, एकमेकांशी संवाद आहे तो वाचतोय. तर पहिल्या एक दोन ह्याच्यामध्ये सांगून झालं. आता काय काय झालं होतं, त्याला लोभ दाखवला, तुला चांगलं चांगलं खायला देतो, चांगलं कपडे घालायला सगळे भोग देतो, राजमहाल बांधून देतो, क्रीडा करायला सगळं सोय करून देतो, तू भोग भोग, कशाला विरक्त होतोयस, असं आई वडिलांनी त्याला समजवलं. मग त्यावेळेस तो बालक सांगतोय काय काय सांगितलं त्यांनी, मला ह्याच्यामध्ये कशात रुची नाही आहे, मला कुठल्याही पाच इंद्रियांचे भोग सगळे भोगून मी अनादीपासून भोगलेत, पण कधी मी तृप्त झालोय, आता मला काय करायचं आहे, असा शाश्वत भोग घ्यायचा आहे, असं तो आईवडिलांना सांगतोय. आणि असं प्रत्येक गोष्टीतून त्याला च्युत करण्याचा प्रयत्न करतायत आईवडील. थंडी वारा पाऊस तुला सहन होणार नाही, तू लहान आहेस, दिगंबर दीक्षा घेतल्यावर तुझ्याजवळ कपडे नाही, घर नाही, काय सुरक्षेचं साधन नाही आहे, कसं राहशील तू, त्यामुळे दीक्षा घेऊ नको, असं आई वडील सांगतायत. हां, अजून सांगणार आहेत. तर त्याला सगळ्या रीतीने परावृत्त करायचा प्रयत्न करतायत आई वडील. पण ज्याचं अंतरंग वैराग्य असतं ना भैया, किती कोणी हलवलं तरी सुद्धा, आणि ज्याचं नसतं ना त्याला थोडंसं निमित्त मिळालं तरी सुद्धा, जसं एकांचं काय झालं, असंच माताजींकडे येत होती एक मुलगी आणि आता सगळ्यांना संस्कार करतात तसं माताजींनी तिला पण सांगितलं घे ब्रह्मचर्य, आणि तिचं लग्न ठरलं होतं. मग तिला इच्छा होती बरं का, म्हणजे आता मला उपादान सांगायचंय, लक्षात राहू द्या, की ती म्हणली मला नाही करायचं लग्न असं वगैरे, तिने आपला जोर दाखवला, घरी गेली आणि म्हणली की मला लग्न करायचं नाही आहे. मग त्या वडिलांनी काय केलं म्हणे, भीती दाखवली, तू जर लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करणार. काय करायचं अशा वेळेस, म्यूट काय करायचं मामा, केलं लग्न. म्हणजे मला म्हणायचे तिथं अशा वेळेस त्या हे पण आई वडील म्हणतील की तू गेला तर आमचं जीवनच नाही, नष्ट होऊन जाईल, तरी पण तुमचं जीवन तुमच्या अधीन आहे, माझ्या अधीन नाही. तुम्ही जगणार असाल तर पुढं पण जगाल, आणि नसेल जगणार तर मी घरात राहिलो तरी पण तुमचं आयु संपेल. असं म्हणल्यावर मोह होता, झाली, लग्न झालं आणि आता संसार करतात. म्हणजे म्हणायचं आहे काय, आपलं उपादान किती पक्क पाहिजे, असे अनेक निमित्त मिळणार आपल्याला जे तुम्हाला संसारात लोभी बनवतील, संसार धर्माचं भय दाखवतील, संयमाचं, त्या पुढच्या साधनेचं भय दाखवतील, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं. म्हटले तुम्ही आत्ता सगळ्यांच्या मध्ये आहात, आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, सगळ्यांच्या सोबत राहता, म्हणले शेवट कसा होणार तुमचा काय मग, असं पुढचा विचार करून जो भ्रष्ट होईल ना तर त्याला वर्तमान पण जगता आला नाही. मग म्हणजे वर्तमानात तर कोण आहे तुमच्याजवळ, तुम्ही एकटे हे नाही जाणलं, मग सगळे असतानाच आपल्याला एकत्वाचं जर साधना नाही झाली तर एकटे राहिल्यावर काय साधना होणार. आणि मग त्या भयानी लोक कोण करणार आपलं, शेवटी आजारी पडल्यावर, शरीर दुर्बल झाल्यावर एकटं कसं राहायचं. मग आम्ही त्यांना विचारलं, संसार करताना एकटं राहत नाही का हो कोण, समजा कदाचित नवरा बायकोपैकी एकाचं लवकर निधन झालं आणि मग ती आयुष्यभर एकटी राहिली का नाही, मग तिथं तर
काय म्हणायचं, खिचपत काढावं लागणार दिवस. म्हणजे तिथं तर कोण नाही आहे साथीला, मग तिथं उलट क्लेश करून आकुलतेने जीवन घालवावं लागणार. मग इथं आनंदाने जगू शकतो ना. म्हणून सांगतायत काय, एकदा निर्णय करायची वेळ असते, सारखं सारखं नसते. म्हणून आयुष्यात एकदा निर्णय करायचा तर एकदम ठामपणे करायला पाहिजे. नाहीतर डळमळीत झालो की मग काय म्हणायचं, बाहेरचं क्षुल्लक निमित्त सुद्धा आपल्याला भ्रष्ट करू शकतं. म्हणून असं निर्णय कर ना, कोण आपल्याला आलं तरी सुद्धा घाबरतो पप्पाला, म्हटलं असं मला. म्हणजे आदर पाहिजे, नाही असं नाही, भय पण पाहिजे, पण धर्माच्या बाबतीत नाही. उलट आपण त्यांना धर्मात ओढायचं असल्या वेळेस. म्हणजे माझ्यापेक्षा वेगळी कंडिशन नाही आहे तुझी असं वाटलं. म्हणजे शेवटी मोही असतात ते आपलं मोह दाखवणार काय मामा. म्हणजे घरातला कोणी जर दीक्षा घेतो म्हणला तर तुम्ही अनुमती देणार का मामा? मी उठून म्हणली समजावू दे निधी, मी दीक्षा घेते, काय करणार मामा? अवघड आहे का? अवघड आहे, सगळ्यात सोपं आहे. संसार करते म्हणली तर लय अवघड आहे काय मामा? निर्णय घे ना. निर्णय लगेच घ्यायचा असा उलट, म्हणून सांगायले संसार करणं किती सोपं आहे सांगा. संसार तर महा अवघड काम आहे. म्हणून उलट जेव्हा येईल तेव्हा तुमच्या जवळ असताना धर्माचे संस्कार करा. करता का? करत जावा. आपल्याला जे मिळालं ते सगळ्याला मिळावं. संस्कार आपल्यावर होतात ते. त्यांना बदलायचं नाही आहे आपल्याला. आपण जेवढं सांगतो तेवढं आपल्याला तसं स्थितीकरण होतं, तसं मिळतात सांगणारे पण आपल्याला भविष्यात. आपलं दृढता वाढते त्याच्या निमित्तात. म्हणून तर चला, काय सांगत होते, वडिलांनी म्हणलं होतं की तू जंगलामध्ये राहशील तर तिथं सगळे हिंस्र श्वापद असणार. वाघ वगैरे, सिंह, हे सगळे तुला तिथं त्रास देतील. ती जमीन असेल ती पथरीली असणार, ते कंकड पत्थर सगळे तुला टोचतील. तिथं कसं तू बसणार, झोपणार? तर जाऊ नकोस वनवासात, असं सांगत होते वडील. त्यावेळेस कुंद काय म्हणाले, वाघ सिंह तो परम मित्र सम, मैं धारू आत्मज्ञान. असेल की PDF तुला. मग वाघ सिंह तर परम मित्र समान आहेत आणि मी आत्मध्यान धारेन असं सांगायचंय. सांगितलं कुंदांनी आपल्या वडिलांना, मला कोणाचंही भय नाही. मग त्यावेळेस तिथं आई म्हणाली की समजा ठीक आहे, हे सगळं जरी झालं मा, तरी पण जर परिणाम भ्रष्ट झाले तर, असा आईने पक्ष उचलला होता. कुंद म्हणाले, गिरने से वे ही भयभीत होते हैं जिन्हें उठना नहीं आता. हे वाचलं होतं आपण. त्यांनाच पडण्याचं, त्या भ्रष्ट होण्याचं भय असतं, जो त्यातून बाहेर उठू शकत नाही, उठण्याचं त्याला इच्छा नाही आहे किंवा सामर्थ्य नाही, असाच जीवाला भय राहील. निगोदामध्ये जर पडलो तर तिथून कोण येणार आहे हो सोडवायला? त्याच्यापेक्षा इथं तर मी गुरुच्या चरणात पडेन तर गुरु माझा उद्धार करतील. इतकं छान सांगतायत. कुंद बालक आहेत बरं का, छोटे, आणि ते एवढं चांगलं आपलं भाव प्रदर्शित करतायत. असे भाव आपल्याला जाऊ देत, जबरदस्ती तरी येऊ देत. असे विचार आपण कधी केले नाही आहेत, पण काय म्हणायचं, एक तयारी तरी झाली आपली, ऐकून तरी भाव होतील. जो गुरु से अपने दोष छिपाते हैं वे ही पतित होते हैं. जो गुरुपासून आपले दोष लपवतो तो पडणारच भविष्यात नियमाने. मैं तो स्वपर को भगवान देखते हुए दोष मिटाने हेतु पारदर्शिता रखूंगा, फिर परिणाम गिरने का क्या भय. मला त्याचं भय नाही. आता हे सगळं झाल्यावर त्या परिणाम भ्रष्ट कसे होतील हे ती आई त्या मुलाला सांगतीये. बेटा, जब काम का तीव्र उदय आता है तब मानसिक विक्षिप्तता आने लगती है. किसी भी कार्य में मन नहीं लगता. एखाद्या गोष्टीबद्दल जर आसक्ती झाली, जर त्याच्यामध्ये उपयोग अडकला आणि काय दुसरं सुचत नाही, मग जसं आपण वाचलं होतं बहुतेक की वेदाचं जर उदीर्णा झाली तर त्याच्या निमित्तात 10 वेग येतात
कामाचे 10 वेग म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये शेवटचा वेग मरण असतो. मग बाकीचं तर सगळ्या 9 वेगामध्ये सांगितलं त्यांनी, खाणं पिणं रुचत नाही, काय सुचत नाही, मग क्रोध होतो, क्लेश होतो, सगळं त्याच्यात स्वतःला विसरून जातो तो जीव. किसी भी कार्य में मन नहीं लगता. उपयोग में स्त्रियां ही हर रूप में अच्छी लगने लगती है. आहार कराने वाली श्रोता, पूजा करती श्राविकाएं अथवा ग्राम में पाणी भरने वाली स्त्रिया, म्हणजे जिथं कुठं दिसतील ना स्त्रिया तुला, तुझा जर वेग झाला तर तिथं त्यांच्याकडे पाहून सुद्धा तुला भ्रष्टता येईल. मग अशा वेळेस तू काय करशील जेव्हा परिणाम बिघडतील. मग कुठं कुठं स्त्रिया त्यांच्या संपर्कात येऊ शकतात, दिसतात तर श्रोता रूपाने बसलेल्या असतील, पूजा करणाऱ्या, पाणी भरणाऱ्या. काची म्हणजे काची, ग्राम में पानी भरने वाली स्त्रियां काची, सेविकाएं, नगरगणनी, बच्चियां, वृद्धाएं तथा दूध पीती शिशु कन्याएं तक दिमाग को आंदोलित करती है. जर तुला एकदा विचार चंचल झाले तर कोणाकडेही बघून म्हटलं ना, त्या काष्ट आणि पाषाणाच्या चित्रातल्या स्त्रियांकडे बघून सुद्धा भ्रष्ट होतो जीव. म्हणजे म्हणायचे तो वेग तुला आवरणार नाही, म्हणून तू विचार करू नकोस. मग त्यावेळेस पिताजी म्हणतायत, खेल कूद कुछ जीवन देखो, करेंगे तेरो ब्याह बेटा हट तजो, मत जाओ वनवास ओ बेटा हट तजो. खेल कूद कुछ जीवन देखो, खेळायचं तुझा बागडायचा दिवस आहे तर तसं करत जीवन बघ ना, तुझं आपण लग्न करून देऊ. करेंगे तेरो ब्याह ओ बेटा हट तजो. मग कुंद कुंद म्हणतायत, गुण पर्याय को खेल ही शोभे. ऐकलं का? गुण पर्याय को खेल ही शोभे, शिवरमणी से ब्याह. सांगून टाक, मी लग्न करणार आहे. कोणाशी? शिवरमणी, मुक्तिलक्ष्मीशीच मी लग्न करणार, बाकी कोणाशी नाही. आणि मला खेळायचंय ना, मी गुणपर्यायांमध्ये खेळणार. इतकं मस्त वाटतंय. जर एकदा पडलो ना स्वाध्यायामध्ये, आधी आम्हाला पण वाचायचा कंटाळा असायचा, पण आता असं वाचताना वाटतंय की का आपलं हे होत नाही वाचून, किंवा का त्यातनं आनंद भोगत नाही आपण. म्हणजे शेवटी दृष्टी असते बघायची आपली. माँ मैंने कहा ना, मुझे अपने पुरुषार्थ, आत्महित की लगन एवं तेरे संस्कार सहित श्री गुरु की शरण का पूर्ण विश्वास है. मैं शील बाढ़ तोडूंगा तभी तो वेदोदय तीव्र होगा. मी जेव्हा ते बाउंड्रीज आहेत ना, शील बाढ़ म्हणजे मर्यादा आहेत, त्यांचं उल्लंघन करेल तेव्हाच वेदाचा उदय तीव्र होईल, उदीर्णा होईल. परमे सुख बुद्धी न होने से मन बाढ़ तोडेगा नहीं. ज्यांनी बघितलंय हे जड आहे, माझ्यासाठी निरुपयोगी आहे, त्याला काय वाटणार आहे आपण हे घ्यायचंय. जसं एक एक्झाम्पल की शेजारचं घर आहे, त्यांची इस्टेट आहे, ती माझी नाही आहे, हे आपलं निर्णय आहे ना. किती त्याचे भोगायचे भाव होतात, त्याच्यामध्ये आपली दृष्टी सुद्धा जात नाही, नाहीच ते माझं. तसं म्हणायचं इथं की त्यांना कुठल्याही स्त्रीविषयी मला माहिती आहे की त्यातून सुख येणारच नाही आहे, ती बुद्धीच नाही आहे माझी, तर मी कसं काय त्या मर्यादेला तोडेन, का नियमाला मोडेन. तोडेगा तो श्री गुरु प्रायश्चित्त देकर मुझे आनंद से भर देंगे. कधी झालाच असा उदय तर माझ्यासाठी माझे गुरु आहेत, मला स्थिर करणारे. दुखी जीव को वेद सताता है, सुखी जीव वेद को मिटाता है. काय वाक्य? दुखी जीव को वेद सताता है, सुखी जीव वेद को मिटाता है. म्हणजे म्हणायचंय ना, ज्याला म्हणजे आता माताजी काय म्हणायच्या, पंढरपूरमध्ये होते आणि श्रुतिकानी ब्रह्मचर्य घेतलं ना, सगळ्यात लहान ती आमच्या संघात. आणि मग आम्हा त्याचं बाहुबलीता होते त्या शिकायला सगळेजण, आणि आम्हा होत्या पंढरपूरमध्ये. आणि आम्हा सगळ्यांनाच प्रेरणा करायच्या श्रुतिकाचं नाव घेऊन की तिने केला पुरुषार्थ, आपण का नाही करू शकत.
एवढ्या लहान वयात जर ती शाळा सोडून हे अध्ययन करून एवढं ग्रीप घेऊ शकते तर आपण का नाही करू शकत. आणि मग एक दिवस अचानक आली होती, त्यावेळेस ती आहार द्यायला बसली आणि नेमका असं कोइन्सिडन्स झालं होतं की त्या दिवशी आहार द्यायला काहीतरी अडचण होते आणि कोणी नव्हते, पोरी वगैरे, आणि त्यामुळे तिला मध्ये बसावं लागलं म्हणजे आहार द्यायला. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना भीती की कसं देती का नाही, तिला माहीत नाही आहे, लहान आहे, जमतंय का नाही, असं आमचं भय. पण आम्हाला इतका विश्वास, म्हणले ती एवढं जर काय म्हणायचं, इतके विरक्तीचे परिणाम, इतके चांगले भाव आहेत तर तिच्याकडनं काही चूक होणारच नाही. म्हणजे काय म्हणायचं, जातीवंत वैराग्य आहे ना, तर ते नियमाने त्यात फलित होतं असं. आणि मग ते खरंच त्या दिवशी खूप चांगला आहार झाला आम्हाला. म्हणजे दुःखी जीव असेल तर त्याला सगळ्या कर्मांचे उदय सतवतात आणि सुखी असेल तर त्याला सगळे कर्म त्याचे नष्ट होत जातात. म्हणून आपण सुखी का दुःखी आपण निर्णय करायचा. पुढं काय सांगितलं आता संज्ञा सांगतायत. ही मैथून संज्ञा सांगितली, आता भय संज्ञा सांगतायत. भय कुठल्या गोष्टीचं भय असणार, कुठल्या क्षणाक्षणाला तुला पदोपदी भय आहे आणि मग तू कसं निर्भय जगू शकणार अशा विश्वामध्ये, असं आता माता सांगतीये. बेटा भय संज्ञा का क्या करोगे, वाघ, सिंह, सर्प, बिच्छू, मच्छर, व्यंतर, दुष्ट पुरुषों कृत उपसर्ग जीतना आसान नहीं है. म्हणजे साधं लांबून साप गेला तर साप जाऊ दे, पाल गेली तर लोक उड्या मारतात 4 फूट लांब. मग इथं तर तू बसशील ध्यानाला आणि बाजूने असे सगळे तुला दिसतील विंचू किंवा असं साप, सिंह, वाघ वगैरे सगळे हिंस्र पशु किंवा मग व्यंतर देव आहेत ते उपसर्ग करतील, त्यांना तू कसं जिंकशील. म्हणजे भय दाखवून परावृत्त करायचा प्रयत्न केला मातेने. अजून कशाचं भय असतं सांगून आले की त्या आहाराचं. आहारामध्ये अंतराय आली तर किती दिवस उपास पडतील सांगता येत नाही. मग म्हणून तू विचार करू नकोस असं आहाराकडून सांगितलं. अजून थंडी वारा पाऊस सांगून झालं, त्याचं पण भय दाखवलं. किंवा परिणाम विचलित होतील त्याचं भय दाखवलं. आता पशुकृत तिर्यंचकृत उपसर्ग होईल तर त्यावेळेस काय करशील असं माता विचारते. कुंद कुंद म्हणतायत. ओ मेरी अच्छी माँ, असं गोड बोलायचं कधीतरी. ज्यांचा विरोध असतो ना त्यांना थोडंसं आपल्या साईडनी. आपको इस देह की चिंता है और मुझे आत्मा की. इस भव में बच भी जाऊंगा तो तिर्यंच में, नरक में इन सब पीड़ा से बचाने कौन आएगा. जरी या भवामध्ये मी त्या सिंह, वाघ यांच्या भयाने घरात राहिलो, जर मी कल्याण केलं नाही, मग इथून मरून कुठं जाणार हो. नियमाने घरात राहणार, संसार करणार तर पाप घडणार. पाप करून मरून कुठं जाणार, तिर्यंच किंवा नरक योनीमध्ये. मग तिथं किती बिच्छू आहे तो नरकाच्या भूमीला, एका स्पर्शामध्ये सहस्त्र विंचूचं अवतील इतकं दुःख आहे. मग तिथं कोण मला वाचवणार. तिथं किती माता पाहिजेत. मग तिथं एका विंचवापासून तू माझी सुरक्षा करायला बघतीयस तर तिथं तर कोणीही नाही आहे रक्षेला. एक भव में भवातीत हो जाना सस्ता सौदा है. अनंत बार आत्मा खोया परंतु देह मिलती रही, अब देह खोकर आत्मा पाना है. किती छान सांगितलं. अनेक वेळा तू शरीराला सोडले पण आत्मा मिळाला नाही. यावेळेस मला एकदा आत्मेला मिळवायचे तर शरीर संपून जातील. चाहे जो कुछ हो जावे तेरा यह लाल देह खो सकता है, विशुद्धि एवं पवित्रता नहीं. अनंत काल में श्री गुरु की कीमत नहीं की, परंतु अब तो तत्व भी समझ में आ गया और श्री गुरु भी साचे मिल गए. मैं किसी भी भय से भयभीत होकर रुक नहीं सकता हूँ. देह का जो चाहे कुछ परिणमन हो, मैं इसके ममत्व को त्याग कर सदा आनंद में रहूँगा. या शरीराचं मला आता ममत्व करायचं नाही. ममत्व का ही तो दुख होता है. जब वही न रहेगा तो कष्ट फिर किस कैसे होगा. काय काल सांगितलं होतं ना, मोह का आहे हो,
मोहाचा आश्रय कोण? ऐकलं दुपारी एकचं? मोहाचा आश्रय कोण? पर्याय. पर्यायाला भिन्न रूपाने पाहणं हेच मोहाचा आश्रय आहे. जेव्हा ती पर्याय त्या द्रव्यात विलीन बघितली, मोहाला आश्रयच राहिला नाही, म्हणून मोहाचा नाश होतो हे सांगितलं. मग आपण मोहाचा नाश करायसाठी धडपड करतोय, त्यांनी होणार नाही. म्हणून सांगतायत ममत्व काही तो दुःख होगा, जब वही न रहेगा तो कष्ट फिर कैसे होगा. मला या शरीराशी ममत्वच नाही राहणार तर कसलं भय, कसलं कष्ट. रोग शल्य चिकित्सा के समय इन बातों की कौन परवाह करता है. जेव्हा रोग झालं त्यावेळेस काय करता हो? पर्यायाकडे पाहतो म्हणून मोह होतो. मग ती पर्याय मी अभेदवृत्तीच्या विषयामध्ये लीन पाहिली, मग कुठं आश्रय राहिला मोहाला, म्हणून मोहाचा नाश झाला. म्हणजे मला काय म्हणायचंय, द्रव्याचाच आश्रय घेतला ना, म्हणून नाश झाला का? पर्याय द्रव्यामध्ये विलीन झाली, विलीन पाहिली आपण, द्रव्य रूपानेच पाहिली ती पर्याय. मग जेव्हा स्वतंत्र पाहतो भेदरूप त्यावेळेस मोह होतो. मग ती स्वतंत्र नाही पाहिली. जसं की त्या समुद्राची ती लाट बघितला तर पर्याय बघितली, गंभीर समुद्र बघितला तर त्यात लाट आहे की नाही. मग ती लाट स्वतंत्र बघू नका तर तुम्हाला भय होईल. गंभीर समुद्र बघा तर द्रव्य दिसलं. तसं अरिहंतांची पण पर्याय पाहतो तर, बाहेर कोणाची पर्याय पाहतो, आपल्या शरीराची ही अवस्था पाहतो तर मोह आहे. जेव्हा ती पर्याय सुद्धा आपण द्रव्य रूपाने पाहिली तर तिथं मोह राहणार नाही. रोग शल्य चिकित्सा के समय, जेव्हा त्या शरीराला त्रास होतो, काय म्हणायचं ते, रोगाने खायला लागले शरीर. समजा इथं बाहेर वाघ खातोय म्हणून ती भय दाखवतीये, त्यावेळेस कुंद म्हणतायत कधी रोगाने खाल्लं शरीर तर कुठं जायचं, कसं रक्षा करायची या शरीराची. मग त्यावेळेस तर मी धैर्य धरणारच, त्यावेळेस तर पुरुषार्थ करावाच लागणार मला. मग तसंच मी आत्ता जर केलं तर काय अवघड आहे. त्यामुळं मला कशाचंही भय नाही. ओ माता मोह तजो. आता तिने परिग्रह संज्ञेचं भय दाखवलं, म्हणजे परिग्रह संज्ञातून त्याला च्युत करण्याचा प्रयत्न करते. परिग्रह धन वैभव अच्छे अच्छे साधुओं को भटका देता है. इस संज्ञा को जीतना आसान नहीं है. ज्यांनी आयुष्यात धन बघितलं नसेल ना, त्यांना कदाचित समजा असं त्यागी मुनी झाले आणि अचानक धन यायला लागलेलं दिसलं तर जाऊ दे, त्यागी सोड. आता मी परवा एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये दाखवलं की ते अन्य देवी देवतांचे मोठे मोठे मंदिर आहेत ना, जसं गोल्डन टेम्पल म्हण, नाहीतर ते काय काय मीनाक्षी मंदिर म्हण, असे मोठे मोठे जिथं टेम्पल आहेत ना, तर तिथं फार मोठी आय आहे. कारण तिथले पंडा लोक, ते साधू लोक सगळे, आणि ते काय मंदिरातले काम करणारे वगैरे सगळे असे गठ्ठे मोजायला बसतात. ते दान इतकं भरपूर येतं त्यामुळं. पण ते इतकं धन बघितल्यावर त्या लोकांची बुद्धी सांगा काय होती, धर्माची किती राहती. तर ते CC मध्ये त्यांनी कॅच झालेलं दाखवलं होतं. एक एक गठ्ठे असे करून ठेवतात, ते गठ्ठे हळूच घालतात खिशात, कोणाला कळणार आहे. दानाचा पैसा होता, मोजायला बसले होते, कमी झालं तर कोणाला काय कळायचंय. बाहेर येताना काय सिक्युरिटी नसती, काहीच घेतलंय का नाही घेतलं असलं काय. त्यामुळं म्हणजे म्हणायचंय लोकांना धर्मात आले तर धर्म पण राहत नसतो मग अशा विचाराने. म्हणून कधी धन वैभव न बघितलेलं असेल, इतकं समोर आलेलं आणि अचानक यायला लागलं तर धर्मापासून भ्रष्ट होतो जीव. ज्याला त्याच्यामध्ये सुख दिसतं ना, त्याला कुठं पण भ्रष्टता येईल. म्हणून तर ते माहिती आहे आता CC आहेत म्हणल्यावर, कॅमेरा आहेत म्हणल्यावर किती सहजासहजी पकडलं जातील. पण कुठं ते आंधळे झालेले असतात अशा संज्ञांच्या आहारी गेलेले जीव. मग अशा संज्ञांना जिंकणं तुझ्यासाठी फार अवघड आहे असं म्हणतीये माता. कुंद म्हणतायत, माँ धन की आवश्यकता तो कशाय को होती है. कधी विचार केला का असा, काय धनाची आवश्यकता कोणाला हो, कुठल्या कशायाला आवश्यकता आहे. लोभ कशाय आहे ना. मैं कशाय रहित हो जाऊंगा तो धन का क्या करूंगा.
ज्या लोभ कषायाला धन मिळाला तर तो लोभ कषाय कधीच पुष्ट होत नाही. इवन त्या धनाच्या निमित्तात सगळेच कषाय म्हण, क्रोध आहे, मान आहे, माया आहे, लोभ आहे, सगळ्याच कषायांची पुष्टी आहे. धन जेवढं येत राहणार. मग मी जर कषाय रहित झालो तर ते धन येऊन काय उपयोग आहे. इससे देह कोस म्हणजे म्हटलं ना, नापीक जमीन असेल त्यात कितीही तुम्ही घाला, खत पाणी घाला, बीज घाला, पाणी घाला, काय उगवणार आहे. मग तसं मी निष्कषाय आहे ना, तुमचं धन आणून टाका, कुठलं वैभव मोह लावा, पण तिथं काय ते उगवणारच नाही. इससे देह को सुविधाएं मिलती है, आत्मा को सुविधा नहीं, साधना चाहिए. धनाने आत्मा कधीही सुखी होत नाही. साधना सुविधाओं की मोहताज नहीं होती. ज्याला साधना करायची त्यांनी आत्म्याच्या आधाराने करायचे, धनाच्या आधाराने नाही. म्हणून म्हणलं साधना करताना हा विचार नको की आपल्याला कोण जीव घालताय की नाही, आपल्याला कोण सांभाळणार की नाही, आपल्याला सगळं राहणार की नाही, हे सुविधा वगैरे. तर असं एकदा म्हणे कुंभोज बाहुबलीमध्ये सुजाताताई असताना विचारलं लोकांनी, म्हटले गजाबेन आहे तोपर्यंत तुम्हाला इथं आहे आश्रय, तोपर्यंत तुमचं चाललंय सगळं चांगलं, गजाबेन गेल्यावर काय होणार. मग त्यावेळेस ताई म्हणल्या होत्या म्हणे, मी काय त्यांच्या आश्रयाने नाही किंवा त्यांच्या मुळं इथं आहे असं नाही आहे, आणि त्यांच्या मुळं नसतील तर मी तर राहणार नाही असं पण नाही आहे. म्हणजे ते आहेत तरी सुद्धा मी निराधार आहे, आणि ते नसले तरी सुद्धा निराधार आहे. मग असं निराधार जगता आलं तर धर्मात राहणार, नाहीतर नाही. म्हणजे तिथे लोकांनी भय दाखवलं की ते ट्रस्टी लोक म्हणा, तिथलं सगळं राजकारण म्हणा, तुम्ही कसं जगणार इथं. कारण गजाबेनचा धाक होता सगळ्यांना, त्यामुळे ते सुरक्षित होत्या. पण गजाबेनच्या नंतर ह्यांचं कसं चालायचं, असं लोकांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही इथं राहू नकात. पण त्यांनी त्याच्यामध्ये पडल्याच नाही, त्याचं त्यांना भय नव्हतं. ते म्हणल्या की ह्या असल्या कोणाच्या तरी घरात जाऊन राहण्यापेक्षा वगैरे दीक्षा घेतलेला मार्ग चांगला, असं त्यांचे विचार होते ते माझे. म्हणजे मला काय सांगायचं होतं, साधना सुविधाओं की मोहताज नहीं होती. मग ते ह्याच्यात पण आलं ना, समता षोडशीमध्ये 15वे श्लोक काय आलो, तजो संग लौकिक जीवों का भोगों के अधीन न हो, सुविधाओं की दुविधा त्यागो, एकाकी शिव पंथ चलो. काय कळलं. तर जो संग लौकिक जीवों का, जोपर्यंत लौकिक जीवांच्या बरोबर राहणार ना, त्यांना जे इष्ट वाटते त्या गोष्टीचं तुमच्यावर ते बर्डन घालणार, त्याचं त्यांनी महत्त्व सांगणार, त्याच्याशिवाय तुमचं जीवन नाही हे दाखवणार. जग काय म्हणायचं, खाल्ल्या पिल्याशिवाय तुम्ही कसं जगणार आहे, तुम्हाला घर असल्याशिवाय सगळे गरम कपडे पाहिजेत, सगळं पाहिजे, त्याशिवाय कसं जगणार, असं ज्याला ज्याचा मोह असतो तेच दाखवणार तुम्हाला. तर जो संग लौकिक जीवों का भोगों के अधीन न हो. म्हणून तुला जितके भोग मिळाले ते कधीच पूर्णता होणार नसते. भोगों के अधीन न हो, सुविधाओं की दुविधा त्यागो. म्हणजे कुठल्या कुठल्या सुविधा पाहिजेत हे जर विचार करत राहिला तर साधना करू शकणार नाही. एकाकी शिवपंथ चलो. म्हणून सांगतायत हे जीवा काय कर, आपल्या सुविधाओं की दुविधा त्यागो. द्विधा म्हणजे आता हे करू का ते करू, हे पाहिजे ते पाहिजे, हे सगळी मग ह्याच्यानी चांगलं होणार का वाईट होणार, तिकडं जाऊ का नको, किंवा हे लोक चांगले आहेत का वाईट आहेत, कुठली दुविधा. सुविधाओं की दुविधा त्यागो. ते मला सुविधा देतील की नाही, तर मिळणार की नाही, या गावात जाऊ की नको, कुठल्याही दुविधा असतील तर निर्विकल्प साधना करू शकत नाही. म्हणून सांगतायत की सुविधाओं की दुविधा त्यागो, एकाकी शिवपंथ चलो. मग कुंदकुंदांनी सांगितलं की मला साधना करायची आहे, मी सुविधांच्या मोहताज नाही, म्हणजे अधीन नाही, मला त्यांची गरज नाही आहे, मी सुविधांसाठी धर्म करणार नाही. चारी संज्ञा संपल्या पण मातेचा मोह संपला नाही. माता म्हणते बेटा मंदिर बनाओगे तो समाज से तो जुड़ना ही पड़ेगा. खूप छान सांगितलं बरं का एक एक पॉइंट मा.
काय म्हणायचं ते आजच्या सगळ्या पिढीला जे कोणी धर्मात आलेत आणि हे असल्या मागं लागलेत ना ते सगळ्यांना हे उपदेश आहे मस्त. बेटा मंदिर बनाओगे तो समाज से तो जुड़ना ही पडेगा. मंदिरात जाणार, तिथलं सगळं कार्यकाज बघणार, तुझ्याशी समाज सगळा एकत्र येणार, तर त्यांच्या निमित्तात तर एकत्र राहावंच लागणार. सेठों से संबंध तो रखना ही पडेगा. ऐसा थोडे ही है समाज में रहकर समाज से दूर रहो. असं कसं राहू शकशील तू? काय जबरदस्त मात आहे. उन पर करुणा वश कुछ करना ही पडता है. म्हणजे त्यांच्यावर करुणा करून तुला त्यांच्या सोबत राहावं लागेल, त्यांचं सगळं ऐकावं लागेल. हा असं म्हणायचंय मातेला. मग कुंद कुंद काय म्हणतील सांग बघू. कसलं पॉइंट जबरदस्त मांडलंय मम्मीने. मा काय म्हणणार तुमची आई तुम्हाला असं म्हणली तर? सोबत राहिलं तरी नाही, मंदिर वगैरे मी कशाला बनवू असं तोडलं. बघ आई, कुंद कुंद बालक म्हणाले, मैं मुनी बनकर मंदिर क्यों बनवाऊंगा. बस एवढं एक सेंटेन्स सगळीकडे लिहून ठेवायचं आज. कुंद कुंदांचं वाक्य आहे म्हणून. मी मंदिर का बनूं, मंदिर बनाने का कार्य कौन किसका है, यह तो श्रावकों के कार्य है. मुनिराजों के कार्य नहीं होते मंदिर बनवाने का. मेरे लिए तो काम एक ही है. कुठलं काम आहे हो? एक आत्मार्थ ही, दूसरा हाँ काय, मेरे लिए तो काम एक आत्मार्थ का, दूसरा नहीं मनोरोग. माँ मुनि दशा में दीक्षा विधि में इन सब का त्याग कराया जाता है. त्याला समजते पण आजकालच्या त्यागींना समजेना. म्हणजे किती काय म्हणायचं, एक संसार सोडून दुसऱ्या संसारात पडलेत सगळे. काय साधना करत असणार आहेत, किती विकल्प ते. हे एक तीर्थ म्हणे, एक मंदिर म्हणे, सगळीकडे किती किती नावं टाकायला लागलेत ते. आता अजून एक काहीतरी नाव टाकलं बरं का नवीन, काय कळलं मला, निर्वाणगिरी म्हणे. हां, असं काय काय नवीन नवीन नावाचं नवीन नवीन तीर्थन, कुंभन, मंदिरन, कलश मंदिर असलं काय काय लय चालू झालंय. म्हणजे कशी निर्विकल्पता राहत असेल असं वाटतंय. काय साधना होत असेल आणि काय आत्मध्यान करत असणार. 28 मूल गुण में 9 कोटि से इनका त्याग कराया जाता है. फिर मैं प्रतिज्ञा क्यों तोडूंगा. मग मला ते मंदिर वगैरे बनवण्याचे काय भाव नाहीत, मी बनवणार नाही. करुणा का ही अंत हो जाएगा. म्हणजे ती म्हणाली ना, तुला समाजात राहणार तर त्यांच्यावर करुणेने तर उपदेश द्यावा लागेल, त्यांच्या संपर्कात राहावं लागेल. करुणाच संपली तर मी कशाला कोणाच्या संपर्कात असणार असं म्हणायचंय. मात्र आत्मलीनता ही मेरा जीवन उद्देश्य होगा. जगत से मेरा परिचय नहीं रहेगा. धनिकों से संपर्क नहीं होगा माँ. देखना मेरा संपर्क मात्र सिद्धों से होगा. कसले बेस्ट फ्रेंड आहेत. दुसरे माझे कोण फ्रेंड्सच असणार नाहीत. म्हणजे मी त्या समाजाच्या किती म्हणजे असं साधू निरपेक्ष असतो. समाज जाणार साधूच्या संपर्कात, पण साधू इतका अनटच्ड त्यांच्यापासून. राहू देत जाऊ देत, मला त्यांच्याविषयी काय नाही. कोण आलं गेलं इतके न्यूट्रल असतात ना माताजी. पण आम्हाला असं वाटतं आता आम्ही राहतो, हे आले बरं झालं, आपल्याला काहीतरी शिकायला ऐकायला मिळणार, काहीतरी चर्चा होणार असं आम्ही थोडंसं. पण ते आले तरी निर्विकल्प, गेले तरी निर्विकल्प. आपण मुलगी आल्यावर काय करतं सांगा. सासरवरून मुलगी आली माहेरी तर माता प्रसन्न, आणि सुनबाई आली तर प्रसन्नच. म्हणजे असं विचलितता नसते परिणामामध्ये साधूच्या. जगत से मेरा परिचय नहीं रहेगा. धनिकों से संपर्क नहीं होगा माँ. देखना मेरा संपर्क मात्र सिद्धों से होगा. एक दिन तेरा यह लाल सिद्धों की श्रेणी में सम्मिलित होकर तेरा इंतजार करेगा. जबरदस्त. कसली डेअरिंग आहे पोराच्या. एवढंसं नाही तर चल तुला पण घेऊन जातो. कुठं सिद्धशिलेवरच, कुठं इकडं तिकडं नाही. काय मामा कुठं फिरायला जायचं नाही सांगायला लागलेत. कुंद कुंद बालक म्हणतायत बस सिद्धशिलेला जायचं. आता कुठं जायचं नाही यात्रा करायला. कुठं जायचंय.
सांगा घरातल्या सगळ्यांना, सगळे मिळून आता सिद्धशिलेवर जायचं. सिद्धशिलेवर जायचं ना आपल्या हा, सिद्धशिलेवर म्हणजे ते भेटणार तिथं सिद्ध म्हणून त्या शिलेवर. इथं पहिल्यांदा सिद्ध स्वभावाला जाणायचंय, तर सगळे मिळून तिथं सिद्धशिलेवर एकत्र विराजमान होणार. कुठं जावं वाटलं ना तर इथं जायचं असं सांगतायत. आत जावा बाहेर नाही. मग महाराजजींनी सांगितलं ना अर्थ, वीरसागर महाराजजींनी काय, यात्रा म्हणजे काय, या अत्र म्हणजे इथं, इथं या. अत्र म्हणजे इथं, कुठं या. यात्रा म्हणजे काय, आपल्याला वाटतं इकडं तिकडं तिकडं, पण या अत्र म्हणजे इथं जी आहे ना, इथं आहे ती आहे, अनुभूती आहे ती, सुखाची प्रतीती आहे, म्हणून ती खरी यात्रा. तर मी एक दिवस त्या सिद्धांच्या जवळ जाऊन बसणार असं सांगतायत, तुझं वाट बघत. आप भी जल्दी आओगी ना माँ, मेरी अच्छी माँ. किती भारी. तेरी भी यह अंतिम स्त्री देह हो, ऐसा ही पुरुषार्थ करना माँ. असं माता आजपर्यंत समजवत होती आपल्याला. आज आपल्याला अशी काय म्हणायचं, अशी ॲबिलिटी आली आपली की आपण आज मातेला स्थिर करायला पाहिजे. मुझे भी आशीर्वाद दे और मार्ग में बाधा डालकर स्वयं के मोक्ष मार्ग में अंतराय न डाल. मला तू अडथळा करून तुझ्या मोक्ष मार्गामध्ये स्वतःसाठी अडथळा करू नकोस. जबरदस्त विचार आहेत बरं का. असे विचार काय म्हणायचं, कोण ओढून ताणून करू शकणार नाही. ज्याचं खरं तुटलं ना संसारापासून आसक्ती, तर त्यालाच असे परिणाम सहज होऊ शकतात. मी असं सांगते ना, कधी माझे मोठ्या बहिणी आहेत, किती 16, एक नाही सगळे कझिन मिळून, मग त्याच्यामध्ये एक दोघं तिघं छोटे समज, तर तेवढे सोडून जे काही बाकीचे आहेत ना 12-15 बहिणी, त्यांना मी कधी असं सांगितलं आता की स्वाध्याय करत जावा, धर्माला महत्त्व द्या, आपला वेळ सगळा भोगात चाललाय. तू आता सगळं तिकडची भाषा बोलती म्हणते. म्हणजे सगळे अजून तिकडच्या भाषेतच आहे तो, असं म्हणायचंय मला. म्हणजे किती सानिध्य उत्कृष्ट मिळालं तरी सुद्धा आपण कुठं परिवर्तित होतो, आपलाच दोष आहे तो. मग कोण तुम्हाला सुखी करू शकणार आहे हो. आपण जर बदलत नाही, आपल्याला दुःख सोडायचं नाही आहे, तर कोण सुखी करू शकते जगात आपल्याला. म्हणून सांगतायत ना, कुंद कुंद बाल त्या मार्गाने जावा. त्यांना आज सुख मिळालं तर आपल्याला का नाही मिळणार. आणि त्या सुखाचंच ते कॉन्फिडन्स आहे, ती शक्ती आहे की ते आईला पण समजावू शकतायत. आणि मग आई समजली आहे बरं का, पण शाणी आहे आई तिच्यापेक्षा अजून. म्हणजे ते त्याला शाणं बनवती आहे ॲक्च्युली. तर अजून तिथं पुढं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने अजून मैथून संज्ञा व्हायचे मा. मग अजून त्यांनी भरपूर त्यांची चर्चा चालली आहे. आता इतकं मोठं निर्णय करायचं आयुष्यामध्ये म्हणल्यावर लग्न करायचं तर किती दिवस असते तयारी भैया. एक वर्ष त्याच्या मागं अजून बघायचं करायचं म्हणजे किती वर्ष लागतात मामा एक लग्न करायचं असल्यावर. मग इथं तर मुक्तिरमणीशी विवाह आहे, मग किती मोठं डिस्कशन चालू असणार आहे घरात. म्हणून सांगतायत काय, थोडंसं धीर धरू आपण पण शांततेने, आपलं पण मोक्ष लग्न आहे. त्यामुळं आनंद भोगत आपण पण. जे काय त्यांनी सांगितलं ना तसं आपल्याला आपल्या परिणामांमध्ये स्थिर होण्यासाठी, आपल्या स्वभावाला जाणण्यासाठी, त्या परिणामांची आपण परीक्षा करण्यासाठी म्हणून हे सगळं ऐकायचं, वाचायचं आणि त्यातून आपल्याला बोध घ्यायचा. म्हणून आपली विरक्ती अजून वाढायला पाहिजे. हे सगळं वाचते ते कशात वाचते. हा, एक लेखकाने लिहिलेला लेख आहे. लेखकाने कुठल्या तरी लिहिलेला लेख आहे, त्या लेख मध्ये हे सगळं आलेलं आहे. ह्याच्यात होतंय का मोबाईल मध्ये करून घे आणि मग ते तुला पाठवशील तेव्हा. हो, एकदम छान सांगितलं. जाणा संसारापासून सर्वथा भिन्न असणाऱ्या, संसाराच्या विषयभोगाच्या रागाने रहित
वीतराग स्वभाव जाणा. हा मी जीव चारही संज्ञांच्या अतीत निर्विकल्प स्वरूप आहे. निसंसार स्वरूप आहे. विराग स्वरूप आहे. निर्ममत्व स्वरूप आहे जाणा. मी मोक्ष स्वरूप आहे. सिद्ध स्वरूप आहे. प्रतीती करा. मला कुठेही जाण्याचा विकल्प नाहीच. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. आनंद मात्र स्वरूपोऽहम्. सिद्धोऽहम्. ओम. विसर.